केरळमधील वायनाड जिल्हा पुन्हा एकदा निसर्गाच्या भीषण प्रकोपानं आणि एका थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेनं हादरलाय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वायनाडमधील अनाक्कम पॉईल मेप्पाडी बोगदा प्रकल्पाच्या बांधकाम क्षेत्राजवळ कल्लाडी येथील मीनाक्षी पुलापाशी अत्यंत भयानक भूस्खलन झालं. डोंगराचा एक मोठा भाग अचानक खचून खाली आल्यानं संपूर्ण परिसरात एकच हाहाकार माजला. या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या व्हायरल होतोय. तो पाहून प्रत्यक्षदर्शी आणि नेटकऱ्यांचा अक्षरशः थरकाप उडालाय. प्राथमिक माहितीनुसार या भीषण दुर्घटनेत 2 मजुरांचा ढिगाऱ्याखाली चिरडून जागीच मृत्यू झालाय, तर अनेक मजूर अद्यापही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते. या दुर्घटनेनं केरळमधील डोंगराळ भागातील अविरत बांधकामं आणि निसर्गाचा समतोल यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी. गेल्या काही दिवसांपासून केरळच्या विविध भागांमध्ये, विशेषतः वायनाड आणि आसपासच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्यानं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार वायनाड परिसरात पावसानं अक्षरशः रौद्ररूप धारण केलं. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये या भागात तब्बल 265 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस पडला. या ढगफुटी सदृश पावसामुळे डोंगराळ भागातील माती अत्यंत ठिसूळ झाली आणि पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढला. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथं अनाक्कम पॉईल ते मेप्पाडी दरम्यान एका मोठ्या बोगद्याचं बांधकाम सुरू होतं. या बोगद्याच्या निर्मितीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खोदकाम केलं जात होतं आणि डोंगराचा पाया कमकुवत झाला होता. त्यातच मुसळधार पावसानं भर घातल्यानं संपूर्ण डोंगराचा कडा पत्त्यासारखा कोसळला. सध्या समोर आलेल्या अत्यंत भयानक अशा सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेल्या व्हिडिओमध्ये या दुर्घटनेची भीषणता स्पष्टपणे दिसून येते. एका व्हिडिओमध्ये दिसतंय की डोंगराच्या वरच्या भागातून अचानक चिखल, महाकाय दगड आणि मातीचा प्रचंड मोठा लोंढा अत्यंत वेगानं खाली येतोय. अवघ्या काही सेकंदात हा ढिगारा बांधकाम सुरू असलेल्या जागेवरील मजुरांच्या तात्पुरत्या शेड्स, उभी असलेली वाहनं आणि अवजड यंत्रसामग्री आपल्या कचाट्यात घेतोय. तिथे काम करत असलेल्या मजुरांना पळून जाण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळत नाहीये. मातीचा हा ढिगारा इतका मोठा आहे की क्षणार्धात तिथं असणारं बांधकाम साहित्य आणि मानवी वस्ती नाहीशी होतीये. आजूबाजूला असलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी धाव घेतली खरी, परंतु दुर्दैवानं जे मजूर थेट त्या कड्याच्या खाली काम करत होते ते या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि घटनास्थळी जमा झालेला चिखलाचा प्रचंड ढिगारा त्यामुळे सुरुवातीला बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून एनडीआरएफ तुकड्यांना पाचारण करण्यात आलं. एनडीआरएफच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं युद्ध पातळीवर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. अत्याधुनिक यंत्रसामग्री, कटर आणि पोकलेन मशीनच्या साहाय्यानं मातीचा ढिगारा बाजूला करण्याचं काम अहोरात्र सुरू आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 2 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली आणखी किती लोक अडकलेत याचा अचूक आकडा अद्याप समजू शकलेला नाहीये. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर केरळचे विरोधी पक्षनेते आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेनं घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेला केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणता येणार नाही, तर हा एक प्रकारे मानवनिर्मित निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. बोगद्याच्या कामासाठी डोंगराचे जे खोदकाम करण्यात आलं होतं त्यातून निघालेली हजारो टन माती आणि दगड वेळेवर सुरक्षित ठिकाणी हटवणं आवश्यक होतं, परंतु ती माती त्याच डोंगराच्या कड्यावर साठवून ठेवण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे या साठवलेल्या मातीनं पाणी शोषून घेतलं आणि तिचं वजन प्रचंड वाढलं, ज्यामुळे संपूर्ण कडा कोसळला. प्रशासनानं या प्रकल्पाच्या कंत्राटदारानं सुरक्षिततेच्या नियमांचं उल्लंघन केलंय का याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. वायनाड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि भूस्खलन प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. यापूर्वीही वायनाडनं अशा अनेक मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना केलाय, ज्यामध्ये शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. पर्यावरण तज्ज्ञांनी वारंवार इशारा देऊनही या पश्चिम घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे प्रकल्प, बोगदे आणि रिसॉर्ट्सचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललाय. या नव्या दुर्घटनेनंतर विकास आणि पर्यावरण रक्षण यामधील दरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. हवामान खात्यानं वायनाडसह केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट कायम ठेवलाय. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. डोंगराळ भागातील सर्व प्रकारच्या बांधकाम उपक्रमांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. प्रशासनाचं संपूर्ण लक्ष सध्या अडकलेल्या लोकांचं प्राण वाचवण्यावर आणि मदत कार्य पूर्ण करण्यावर केंद्रित आहे. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.